पाणी आपल्या पृथ्वीचा जीवन स्रोत आणि दैनंदिन जगण्याचा अविभाज्य घटक. सुदूर गाव पाड्यांमध्ये राहणाऱ्या आपल्या जनजाती बांधवांकरिता स्वच्छ पाण्याची उपलब्धता ही एक दैनंदिन लढाईच आहे. सेवावर्धिनी या अग्रगण्य सामाजिक संस्थेने दुर्गम भागांमध्ये पाणी संवर्धन, विशेषतः नवीन जलस्रोत तयार करणे, मृदसंधारण, पावसाच्या पाण्याचा उपयोग करून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे याबाबत जनजागृती करण्याकरता जलदूत असा प्रकल्प सुरू केला. नाशिक जिल्ह्यासाठी त्यांनी जनजाती समाजाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाकरता काम करणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाची निवड केली. प्रायोगिक प्रकल्प म्हणून नाशिक जिल्ह्यातील मुरुमहट्टी व सावरपाडा ही गावं निवडण्यात आली. सुरुवातीला गावातील 2 कार्यकर्ते हरिदास राऊत आणि कृष्णा राऊत यांची जलदूत म्हणून निवड करण्यात आली. सेवावर्धिनी संस्थेने वनवासी कल्याण आश्रमाच्या सहयोगाने त्यांना 2 वर्षांचे सखोल प्रशिक्षण दिले. त्यामध्ये खडकांचे प्रकार किंवा पियारे करताना आपण शॉवर फेरी केली. शॉवर फेरीत आपल्याला पाण्याचे स्रोत कुठे आहेत किंवा सिमेंट बंधारे वगैरे आपल्याला कुठे बांधता येतील हे लक्षात आलं. सेवावर्धिनीने सुरुवातीला कल्याण आश्रमाची सहयोगी संस्था म्हणून निवड केली. त्यातूनच मुरुमहट्टी गावामध्ये जलस्रोतांची कमतरता असल्यामुळे गावापासून 1.5 किलोमीटर लांब अंतरावर विहीर खोदण्याचा प्रकल्प पूर्णत्वास नेला. या प्रकल्पाकरता मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासली. त्यात काही प्रमाणात गावकऱ्यांचाही सहभाग मिळाला. विहीर तर तयार होऊन पूर्ण झाली होती, परंतु 1.5 किलोमीटर लांब असलेल्या गावांमध्ये पाणी आणणे ही प्रमुख गरज होती. अशा वेळी सेवावर्धिनी परत पुढे आली व गावातील प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईन विस्तारण्याकरता अतिरिक्त निधी उभारण्यासाठी प्रयत्न केला. यामध्ये ॲटलस कॉपको या कंपनीची खूप मदत झाली व त्यांनी त्यांच्या कंपनीच्या CSR बजेटमधून प्रकल्पाकरता निधी दिला. त्यातूनच 10,000 लिटर क्षमतेचे 2 मोठे जलकुंभ लोखंडी स्टँड उभारून त्यावर ठेवण्यात आले. विहिरीतून आलेले पाणी त्या टाक्यांमध्ये साठवण्यात आले व तिथून गावातील घराघरात पाणी येऊ लागले. या प्रकल्पामुळे गावाला जणू नवसंजीवनीच लाभली. मुरुमहट्टी हे गाव उंचावर असून पाणी खाली असल्यामुळे 2-4 हांडे पाण्याकरता अक्षरशः महिलांचा दिवस निघून जायचा. दिवसभर 4-5 खेपा पाणी त्यांना पण घरीच आणायचं, डोकीवरच आणायचं 2-2 हांडे. आणि सगळे आम्ही आता सुखरूप आहेत. टेन्शन मोठं पाण्याचंच होतं ते आमचं सगळं मिटलं. असं आता बायांची तब्येत चांगली झाली, असं पाण्याची कष्ट मिटले, बायांची तब्येत चांगली झाली. असं सेवावर्धिनीने महाराष्ट्रभर असे 23 प्रकल्प राबवले आहेत. त्यापैकी वनवासी कल्याण आश्रम व गावकऱ्यांच्या असाधारण सहकार्यामुळे मुरुमहट्टी व सावरपाडा इथला प्रकल्प सगळ्यात आघाडीवर राहिलाय. जिथे सरकारी प्रकल्पांवर सामान्यतः 65 लाख रुपये म्हणून अधिक खर्च येतो, तिथे हा प्रकल्प अवघ्या 10,65,000 रुपयांमध्ये पूर्ण झाला. म्हणतात ना, गाव करील ते राव काय करील. मुरुमहट्टीचा आदर्श प्रकल्प गावकऱ्यांच्या कठोर परिश्रमाचे व सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. कल्याण आश्रमाने सावरपाडा येथे 85 लाख लिटर क्षमतेचा एक अत्यंत क्लिष्ट चेकडॅम बांधून बंधारा बांधायचा कुठं, तर ते सगळं आमच्याकडं फॉरेस्ट जंगल आहे, फॉरेस्टची पूर्ण ताबा आहे याच्यावर. मग आम्ही फॉरेस्टची जागा घेण्यासाठी आम्ही पूर्ण 2 पाड्यांनी 2 मुरुमहट्टी सावरपाडा या गावांनी एकत्र येऊन संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन केली आणि ती फॉरेस्टला सुपूर्द करून त्यांनी ती जागा आम्हाला उपलब्ध करून दिली. म्हणजे खूप सहकार्य केलं फॉरेस्टवाल्यांनी, म्हणून तो बंधारा आज इथं झालेला आहे. त्याचा आर्थिक सहाय्य महिंद्रा अँड महिंद्राने दिलं आणि आमच्या गावाला दोन्ही पाड्यांना खूप त्याचा फायदा झालेला आहे. बिरसा मुंडा त्याचं नाव दिलेलं आहे बंधाऱ्याचं. मला आमचे त्या बंधाऱ्याजवळ जमीन आहे आणि आम्ही त्याच्यात आंब्याचे झाडे लावले आहेत आणि आजूबाजूला सुद्धा आंब्याचे झाडे आहेत दुसऱ्या शेतकऱ्यांचे, आणि जनावरांसाठी सुद्धा फायदा होतो. परत घरीसुद्धा ते पाणी वापरले जातं, आंघोळीला वगैरे काही झवचवीला, आणि इतर दुसरे शेतकरी शेती करतातच. आणि मुरुमहट्टीमध्ये 90 लाख लिटर साठवण क्षमतेचा प्रकल्प राबवून जनजाती बांधवांकरता आपल्या निस्वार्थ सेवेचा व आत्मीयतेचा प्रत्यय दिला.
हा कार्यक्रम आमच्यासाठी गावाजवळच्या सर्व शेतकऱ्यांसाठी हा राबवलेला आहे आणि आमचे जे जनावरं इकडे तिकडे मार्चच्या एंडिंगला भटकत राहतात त्यांच्यासाठी हे पाण्याचे पिण्याची सोय झालेली आहे. संयुक्त व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत हा प्रकल्प राबवलेला आहे. या निस्वार्थ कृतीकरता व सेवावर्धिनीला दिलेल्या सहकार्याकरता प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही वनवासी कल्याण आश्रमाला मिळाला आहे. 23 सहयोगी संस्थांमधनं वनवासी कल्याण आश्रमला 1 नंबरचं बक्षीस मिळालं आणि जलदूत प्रोजेक्टमध्ये मुरुमहाटीला 1 नंबरचं बक्षीस मिळालं आणि सुरगाण्यामधील रगतवीर या गावाला 2 नंबरचं बक्षीस मिळालं. असे एकूण वनवासी कल्याण आश्रमला 3 बक्षीस मिळाले. गावकऱ्यांकरता आपली बांधिलकी कायमच जपली आहे, ज्यामध्ये कुक्कुटपालन असो, नर्सरी प्रशिक्षण असेल किंवा वृक्षारोपण मोहिमांसारखे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. जनजाती बांधवांना विशेषतः स्त्रियांना आत्मनिर्भर करून देण्याकरता व्यावसायिक प्रशिक्षण देणे व त्यांचे शहराकडील विस्थापन थांबवणे हे प्रमुख ध्येय कल्याण आश्रमाचे आहे. माझ्या घरीच्या अगोदरच्या कोंबड्या होत्या, त्यात मी वाढ केली. आता कल्याण आश्रमाने RCT बँकेकडून आम्हाला माहिती म्हणजे प्रशिक्षण मिळालं आणि त्यात मग मी प्रवृत्त झाली का आपण हा व्यवसाय केला पाहिजे. कुठं कामाधंद्याला बाहेर गेल्यापेक्षा आपल्या घरच्या घरीच आपण आपलं स्थलांतर थांबवून आपण आपला व्यवसाय चालू करावा असं मला वाटलं. माझ्या उत्पन्नात आता मला 1,20,000 रुपये झाले 4 महिन्यात झाले आणि आता चालू आहे, व्यवसाय बंद केलेला नाही. केवळ 4,000 पेक्षा जास्त वृक्षारोपण करून कल्याण आश्रम थांबलेले नसून त्यांची चांगली वाढ होऊन त्यातून व्यावसायिक फायदा व्हावा याकरता त्यांची देखरेख व संवर्धनही केलेले आहे. सेवावर्धिनी आणि कल्याण आश्रमाने आम्हाला पहिल्या वर्षी 6 केसर आंब्याचे झाडं दिलेले होते. ते आम्ही लावले आणि त्याच्यात वाढ झाली. झाडं पण व्यवस्थित जगलेले आहेत आणि दुसऱ्या वर्षी ते 5 झाडं आहेत. जनजाती बांधवांचे सक्षमीकरण, त्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन समृद्ध भविष्याची निर्मिती हेच कल्याण आश्रमाचे ध्येय आहे, ज्यामध्ये जलदूत हा आशेचा किरण आहे. जेव्हा अवघे विश्व पाण्याच्या संकटाला सामोरे जात आहे तेव्हा अशा यशोगाथा आपल्याला प्रेरणा देतात व लोकांचे जीवनमान उंचावण्याकरता तसेच येणाऱ्या पिढ्यांचे सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्याकरता एकत्र येऊन काम करण्याची वाटही दाखवतात.